नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, हमारी युनियन, हमारी ताकद, हमारी युनियन, हमारी ताकद। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेतर्फे रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला। तरी म्हणजे आम्ही छोटे कदाचित समुद्रातला छोटा मासा असेल तर आपल्या जिल्हा परिषदेचे प्रमुख हे फार मोठे मासे असतील। ज्या पद्धतीनं इतरांना न्याय दिला जातो, प्रशासनातला एखादा अधिकारी एका तालुक्यातनं दुसऱ्या तालुक्यात गेला आणि इकडे तिकडे येतात, पण आमचा शिक्षक रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीनं मुख्य 3 मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन करण्यात येत आहे। त्यातली प्रमुख मागणी आहे की जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पदवीधरांचं समुपदेशन झालं, ते समुपदेशन अन्यायकारक झाल्यामुळं ते रद्द करण्यात यावं आणि पदवीधरांच्या गणित विज्ञानच्या ज्या 470 जागा पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहेत त्या रद्द करून त्या सर्व जागा सिंधुदुर्ग आणि रायगड या 2 जिल्ह्यांनी ज्या पद्धतीनं पदवीधरांचं समुपदेशन करत असताना त्यांचं विषयानुसार वर्गीकरण न करता असलेल्या कार्यरत सर्व पदवीधरांना मंजूर असलेल्या सगळ्या पदांवर सामावून घेतलं आणि त्यानंतर उर्वरित असलेल्या पदवीधरांना उपशिक्षक केलं। रत्नागिरी जिल्हा परिषदेनं असं न करता 1006 पदवीधरांना उपशिक्षक आणि गणित विज्ञानच्या ऐवजी ठेवलेलं आहे, म्हणजे भविष्यात उपशिक्षक करणार आहेत आणि गणित विज्ञानची जवळजवळ 850 पदं ही टप्प्याटप्प्यानं भरली जाणार आहेत। याच्यामुळं 25 ते 30 वर्ष पदवीधर सेवा केलेल्या कार्यरत पदवीधरांवर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिक्षक समितीनं हे आंदोलन उभारलेलं आहे। हे आंदोलन करत असताना शिक्षकांचा हा जो सन्मानाचा विषय आहे, कारण पदवीधर शिक्षक 25 वर्ष सेवा झाल्यानंतर उपशिक्षक होणं आणि एक नवीन माणूस येऊन त्यानं जिल्हा परिषदेतल्या 6वी ते 8वी या 3 वर्गांना किंवा 2 वर्गांना त्यानं सगळे विषय शिकवण्यावर जिल्हा परिषदेचा विश्वास आहे, पण ज्यांनी 25 वर्ष सर्व विषय शिकवले त्या आपल्याच शिक्षकांवर जिल्हा परिषदेचा अविश्वास आहे आणि या भूमिकेतून आमच्यावर तुम्ही आतापर्यंत आम्हीच जो प्रयत्न केला त्या प्रयत्नातनं रत्नागिरी जिल्हा परिषदेला जो शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये 2रा किंवा 3रा नंबर आहे, तो असतानाही आमच्यावर जो अविश्वास आहे त्या अविश्वासाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। 470 गणित विज्ञानच्या जागा भरू नयेत या मागणीबरोबरच जून 2025ला 7व्या वेतन आयोगामधल्या पदवीधरांच्या त्रुटीचा विषय होता। जे सेवाज्येष्ठ पदवीधर होते त्यांच्या एवढीच सेवा झालेल्या उपशिक्षकाला त्यांच्यापेक्षा जास्त पगार होता आणि पदवीधरांना कमी पगार होता आणि या जो फरक होता त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनानं जून 2025ला शासन निर्णय काढला। ग्रामविकास खात्यानं ऑक्टोबर 2025ला शासन निर्णय काढला, पण रत्नागिरी जिल्हा परिषदेनं अद्याप 10 ते 15% एवढ्याच पदवीधरांना वेतन त्रुटीतला फरक लावून दिलेला आहे, उरलेल्या 90 जणांना। आणि 1 वर्ष होऊनही जिल्हा परिषदेनं याच्यावर ज्या पद्धतीनं कृती करायला हवी ती कृती केलेली नाही। फरक तर सगळ्यांचाच शिल्लक आहे 1 वर्ष झाला तरी, म्हणजे एकंदर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पदोन्नत्या होत असताना जिल्हा परिषदेनं 1 महिन्याच्या आत अखंड सगळी यंत्रणा चालवली आणि महाराष्ट्रात पदोन्नतीमध्ये पहिला नंबर काढला, पण पदवीधरांच्या वेतन त्रुटीचा जो विषय आहे तो वेतन त्रुटीचा विषय 1 वर्ष होऊनही त्यांनी तो काढला नाही। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी काल आम्हाला जे आमचं आंदोलन आहे हे बेकायदेशीर ठरवलं। कशासाठी? तर जे समुपदेशन केलेलं आहे ते नियमानुसार केलेलं आहे। जर ते नियमानुसार केलेलं आहे तर आम्ही जवळजवळ 50 लोकांनी पदवीधर शिक्षकांनी हरकत घेतली होती, अपील सादर केलं होतं। आम्हाला बदलीचा जो आदेश आहे तो बदलीचा आदेश माननीय विकास अधिकारी यांच्या सहीचा आदेश होता, मात्र त्यांचा जर तो आदेश असेल तर आम्ही अपील हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलं पाहिजे। त्यानुसार आम्ही सादर केलं, पण या आमच्या 50 जणांच्या अपीलाची सुनावणीच झाली नाही। आम्ही मार्च 2025 पासून जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करतोय
जिल्हा परिषदेनं आमच्या एकाही पत्राला उत्तर दिलेलं नाही. मात्र आंदोलन बेकायदेशीर आहे याचं पत्र 21ची जावक तारीख आहे, म्हणजे 21चं तारीख घातलेली आहे आणि ते 23 तारखेला माझ्या 4:16 म्हणजे ही जी कृती आहे ही त्यांना आमचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत या भूमिकेतनं ही केलेली आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही आमचे विषय जिल्हा परिषदेनं सोडवल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. जर आता आमच्याशी चर्चा झाली नाही तर आम्ही भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करू अशी शिक्षक समितीची भूमिका आहे. तर अगोदरपासून जिल्हा परिषदेमध्ये जे पदवीधर शिक्षक आहेत त्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे असं आपलं सगळ्यात पहिलं मत आहे. पण ही संधी आम्हाला नाकारली जाते का? तर तो भाषेचा पदवीधर आहे, तो समाजशास्त्राचा पदवीधर, तो विज्ञानचा आहे, गणितचा आहे, असा भेदभाव करून बाजूला केलं जाते. जिल्हा परिषदनं ऑलरेडी ज्या पदवीधर शिक्षकांना घेतले त्या सगळ्यांचं समायोजन करा. त्यानंतर जर का शिल्लक राहत असतील तर ते पदवीधर तुम्ही भरले तर याबाबत आमचा कोणताही आक्षेप असणार नाही. मुळात पदवीधर हे चुकीचं होणारं समायोजन रद्द झालं पाहिजे. आणि आज आपण आंदोलनापर्यंत का आलोय तर यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारे अर्ज करून झाले, परंतु रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार आपण पाहिला. विविध मुद्दे असे आहेत की ज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदचा कारभार वेगळ्याच पद्धतीनं सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पदवीधरचं समायोजन असेल, वेगवेगळ्या झालेले प्रमोशन असतील, हे देखील आपण पाहिले. त्या बाबतीत देखील मागच्या वेळेच्या झालेल्या मोर्चामध्ये उहापोह झालाय की या जिल्हा परिषदचं चाललेलं जे कामकाज आहे या बाबतीत एकला चलो रे असं धोरण याच्या मागे गेले आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने पदवीधरांवरती झालेला अन्याय हा दूर व्हावा म्हणून आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळालं पाहिजे. याचबरोबर आपला दुसरा मुद्दा जो आहे पदवीधर वेतन त्रुटी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बक्षीस समितीनं खास या आयोग दिल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी ज्या मान्य केल्या त्यामध्ये शिक्षकांची एकमेव त्रुटी मान्य झालेली आहे ती म्हणजे पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी देण्यासंदर्भानं. आणि ती त्रुटी मान्य झाल्यानंतर त्याला पूर्णपणे मंजुरी ओढून सगळ्या ज्या काही बाबी आहेत या सगळ्यांची पूर्तता झाली, परंतु जिल्हा परिषदमधून जाणीवपूर्वक त्याला उशीर केला जातोय. हा उशीर थांबला पाहिजे आणि सगळ्या पदवीधर शिक्षकांना जी वेतन श्रेणी आहे ती मिळाली पाहिजे अशी दुसरी मागणी. या दोन मागण्यांसाठी आपण सगळे आज एकवटलेलो आहोत. बरेचसे वक्ते याच्या पुढे